नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे रागिनी आकाशला सांगत असते की इथे फ्री सर्व्हिसिंगसाठी एक मुलगा आला होता आणि त्याच्याबरोबर किचनमध्ये भूमी होती लक्ष ठेवायला. तेव्हा आकाश म्हणतो, म्हणजे हे सगळं भूमीने केलं आहे का? इथे या बाटलीमध्ये व्हिनेगर भरून भूमीनेच ठेवलं असेल मग. तेव्हा रागिनी म्हणते, नाही रे आकाश, भूमी असं का करेल? भूमीला माहिती आहे व्हिनेगरने कसे साईड इफेक्ट्स होतात ते. तेव्हा आकाश म्हणतो, तिला माहिती आहे ना कसे साईड इफेक्ट्स होतात, मग आता त्या काचेच्या बाटलीमधून व्हिनेगर या पाण्याच्या बाटलीमध्ये कुणी बरं ठेवलं? तेव्हा इथे रागिनी म्हणते, अरे हो रे, साईड इफेक्ट्स खूपच जास्त वाईट होतात. म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, मला इथे शुगर वगैरे आहे ना, व्हिनेगरपासून लांब राहायचं म्हणून, त्याचे पदार्थसुद्धा खायचे नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश, मला काही होणार तर नाही ना? मी तर इथे व्हिनेगर प्यायले. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी अजिबात आता भूमीला माफ करणार नाही आहे. तिला माहिती आहे ना व्हिनेगरने इथे आतमध्ये सुद्धा आपली कातडी जळू शकते. तेव्हा इथे आकाश आता जाब विचारायला भूमीला जातो. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी एकमेकींकडे बघून हसत असतात, कारण हे सगळं कारस्थान पौर्णिमा आणि रागिनी या दोघींनी मिळून केलेलं असतं. तेव्हा इथे आता पौर्णिमाला आठवतं, ज्या वेळेला आकाश आणि आजी दोघंजणं बाहेर बसून बोलत असतात, तेव्हा पौर्णिमाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आजी म्हणालेले असतात की आपल्या घरामध्ये पुरुषाने सुनेवरती आवाज चढवून बोलायचं नाही आणि मला ते चालत नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ती सवय कुणाला लावून ठेवलेली नाही आहे. आणि तू भूमीवरती ओरडलास, तिच्यावरती रागावून बोललास, तिला किती वाईट वाटलं असेल. तेव्हा तू एक काम करायचं, भूमीची आता तू माफी मागायची. तेव्हा आकाश म्हणतो, भूमीची माफी मागेन, पण आता नाही, मी उद्या तिची माफी मागेन, कारण आता तीसुद्धा रागत आहे आणि मी सुद्धा उगाच शब्दाला शब्द वाढेल आणि अजून आमचा वाद होईल. त्यापेक्षा मी भूमीबरोबर उद्या बोलतो. पौर्णिमा हे सगळं ऐकते आणि जाऊन रागिनीला सांगते. रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, बरं झालं तू मला सांगितलंस की हे दोघंजण आता बोलणार आहेत. आकाश भूमीची माफी मागणार आहे, हे तू मला बरं झालं सांगितलंस. या दोघांमधलं भांडण हे मिटायला नको आहे, तर आता हे भांडण अजून वाढायला पाहिजे. म्हणून मी दिले ना आता व्हिनेगरची फोडणी आणि आता भांडणं ही अजून वाढलेली आहेत, आग अजूनही लागलेली आहे. तेव्हा इथे आकाश आता भूमीला बघायला येतो. तर इथे भूमी वॉचमनला सांगत असते, तुम्ही एक काम करा, ती बाई जर पुन्हा आली ना तर प्लीज मला सांगा हां, मग मी बघेन ती नेमकी कोण आहे ते. तेव्हा इथे भूमी म्हणते, तुम्ही लक्ष ठेवा. तेव्हा भूमी आता येत असताना मनामध्ये म्हणत असते, ती तांडेलची बायको तर नसेल ना, तिला माझ्याशी काही बोलायचं तर नसेल ना, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. आणि ती आता घरामध्ये जाणार तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी ते व्हिनेगर. तेव्हा भूमी म्हणते, हां आकाश, ते व्हिनेगर आहे ना, अरे तो फ्रीज सर्व्हिसिंगसाठी मुलगा आला होता, त्याचा हात लागला आणि ती बाटली फुटली. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी तुला साधी अक्कल नाही आहे का? ती व्हिनेगरची बाटली तू फेकून द्यायला हवी होती, तू ते व्हिनेगर दुसऱ्या बाटलीमध्ये ओतून ठेवलंस. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, मी असं काही केलेलं नाही आहे. अरे ते व्हिनेगर आहे ना, ते फुटल्यानंतर तो जो मुलगा होता ना, तो त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाटलीमध्ये व्हिनेगर ठेवत होता ओतून. मी त्याला म्हणाले की त्याच्यामध्ये काचेचे तुकडे असतील, तेव्हा ते व्हिनेगर आता मी डस्टबिनमध्ये टाकून देते, ते नका तुम्ही त्याच्यामध्ये भरू. आणि मी त्याला सांगितलं म्हणून तू माझ्यावरती ओरडतोयस का? अरे ते व्हिनेगर मी ठेवलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं तू खोटं पण बोलायला लागली आहेस का आता? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे असं नको बोलू, मी कधी खोटं बोलते का तुझ्याजवळ? मी खरंच खोटं बोलत नाही आहे, मी खरं सांगते. मी व्हिनेगरची बाटली फेकून दिली आणि त्या मुलालासुद्धा सांगितलं की ते ओतून ठेवू नकोस म्हणून. तेव्हा इथे त्या मुलाने तर असं काही केलं नाही आहे ना, हा प्रश्न काही भूमीच्या मनात येत नाही. तेव्हा इथे आकाश आता तिच्यावरती ओरडत असतो. तो म्हणत असतो, भूमी तू एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतेस? तुला माहिती आहे का आईने व्हिनेगरचा एक घोट प्यायला. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश अरे पण मी ते गोष्ट केलेलीच नाही आहे, तू माझ्यावरती का ओरडतोयस? तू पहिल्यांदा तर माझ्यावरती ओरडू नकोस, जे काय बोलायचं आहे शांतपणे बोल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी तुझी माफी मागायला येणार होतो आईच्या सांगण्यावरून, पण आता मी तुझी माफी मागणार नाही आहे. आता तू चुकांवरती चुका करतेस आणि मला ते सहन होणार नाही आहे. तुझ्या हलगर्जीपणामुळे, तुझ्या मूड स्विंग्समुळे आणि तुला खूप राग आला याच्यामुळे जर तू आईच्या तब्येतीची हयगय करणार नाहीस, तिच्या तब्येतीची तू जर खेळशील, तर मला ते चालणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तू आहे ना खोटं काय खरं काय शहानिशा करत नाही, उगाच माझ्यावरती आरोप करत असतोस. अरे मी काय केलं आहे काय नाही, माझं बोलणं तरी ऐकून घे. उगाच माझ्यावरती नुसते आरोप करशील का तू? तेव्हा इथे आकाश म्हणतो, आरोप करत नाही आहे, जे काही कालपासून बघतोय ना
त्याच्यावरूनच मी तुला बोलतोय. बाकी आरोप वगैरे तुझ्यावरती मी करत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे आकाश, पण मी ही चूक केलेलीच नाही आहे. तू मला त्या चुकीची जाब का विचारतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, मला माहिती आहे भूमी, तुला आईचा राग आलाय ना म्हणून तू हे सगळं करतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटतंय ना की आपल्यामध्ये वाद होत आहेत, मी तुझ्यावरती ओरडतोय, मग आता मी तुझ्याशी बोलणारच नाही आहे. आपण एक काम करूया, एकमेकांशी बोलायचं नाही. तेव्हा रागिनी म्हणते की चला पौर्णिमा, आपल्याला जे हवं होतं ते आता सत्यात उतरताना दिसतंय. त्यानंतर इथे आकाश आता भूमीला म्हणालेला असतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, तू माझ्याशी बोलू नकोस. तेव्हा भूमी आता आई योगेश्वरी समोर येते. घरामध्ये घट बसलेले असतात, त्याच्यामुळे त्या देवीजवळसुद्धा आता भूमी बोलत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, देवी आई ऐकलंस ना, आकाशला माझ्याशी बोलायचं नाही आहे. अगं जो मुलगा माझ्याशी बोलल्याशिवाय राहत नाही, तो आता म्हणाला की त्याला माझ्याशी बोलायचं नाही आहे, म्हणजे आमच्या दोघांमध्ये भांडण होणार नाही. हे सगळं आत्यांमुळे झालं आहे, त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तेव्हा इथे भूमीला आठवतं, ज्या वेळेला आकाश ऑफिसला जात असतो तेव्हा तो भूमीला आवाज देतो. भूमी आकाशसाठी त्याचा डबा घेऊन येते आणि म्हणते, आकाश हे घे डबा आणि वेळेवरती जेवायचं आहे, सगळं संपवायचं आहे, मला फोन करायला लावायचा नाही. तेव्हा आकाश म्हणतो, का का फोन करायला लावायचा नाही? तू फोन कर, मी बोलेन ना तुझ्याशी, कारण मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं. तू असं बोलत असताना तुझे हे बिबोळ इकडे तिकडे असे फिरवतेस ना, आणि त्यानुसार तुझे एक्सप्रेशन चेंज होतात, ते बघायला मला खरंच खूप आवडतं आणि मला तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायला आवडतात. आपण एक काम करूया, संध्याकाळी मी लवकर येतो, आपण दोघंजणं डेटवरती जाऊया, कुठेतरी फिरायला जाऊ, किल्ल्यावरती जाऊ, बाहेरच डिनर करू, ठीक आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ठीक आहे, पण आता किती बोलशील तू? संध्याकाळला सुद्धा काहीतरी बोलायला ठेव. तेव्हा आकाश म्हणतो, संध्याकाळी काहीतरी वेगळं बोलू ना, पण आता मला जे काही बोलायचं आहे ते बोलून घेऊ दे. मी आहे ना भूमी, तुझ्याबरोबर आयुष्यभर अशाच गप्पा मारू शकतो, तुला माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तुला खरं सांगू का, तुला माझ्याशी आयुष्यभर अशाच गप्पा मारायचे आहेत, मग तू आहे ना माझ्याजवळ बोलून बोलून बोर होशील. कधी कधी आपल्याला संसारामध्ये ब्रेकसुद्धा घ्यायला पाहिजे ना, नाहीतर मग माणूस बोर होतो. तसं तू बोर झालास तर? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अजिबात नाही भूमी, मी कधीच बोर होऊ शकत नाही आहे, कळतंय का तुला? तेव्हा इथे आता आकाश खूप रोमॅन्टिक झालेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश बास झाला तुझं, आता हा खोडकरपणा बंद कर. आणि आता बघ वेळ किती झाला आहे, 5 मिनटं उरलेच फक्त तुला ऑफिसला जायला. आधी ऑफिसला जा बरं, आकाश जा बरं इथून. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी 2 मिनटं इकडे ये ना. तेव्हा भूमी म्हणत असते, अजिबात नाही, आकाश जा बरं इथून. तरी ते दोघांची आता गंमत जमत, एकमेकांची खेचणं, मस्करी करणं, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा हसत खेळत राहणारा आकाश भूमीला म्हणणारा की मी तुझ्याशिवाय 1 मिनटं राहू शकत नाही, तुझ्याजवळ बोलल्याशिवाय. आणि तो आकाश आता भूमीला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, तू माझ्याशी बोलू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणते की देवी आई, तू सांग ना आता मला, 1 मिनटंसुद्धा आकाश माझ्याजवळ बोलल्याशिवाय राहत नव्हता आणि तो आता माझ्याशी बोलणार नाही आहे. रागिनी आत्यांना जे करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं आहे. माझ्यामध्ये आणि आकाशमध्ये त्यांनी दुरावा आणलेला आहे. तेव्हा इथे भूमी रडत असताना आता रागिनी येते आणि तिला रुमाल देते. ती म्हणते, हे घे रुमाल घे, डोळे पुसायला तुला कामाला पडतील ना, आणि काळजी करू नको, हा रुमाल तू यूज कर आणि फेकून दे. मी तुझ्यासाठी आहे ना मोठमोठ्या नॅपकिनसुद्धा मागवल्यात, रुमाल सध्यापुरतं ठेव, पण नॅपकिन मागवलेत ना, कारण आता तू इथनं पुढं फक्त रडतच असणार आहेस ना, मग तुझे डोळे पुसायला नकोत का? बघितलंस ना भूमी, मी तुला आधीच सांगितलं होतं, तू आहे ना उगाच माझ्याशी कॉम्पिटिशन करू नकोस, माझ्या फाटक्यात पाय तू टाकू नकोस, कारण जर मी मनावरती घेतलं ना तर मी काय करते याची प्रचिती तुला आत्तापर्यंत आलीच असेल. मला माफी मागायला लावली होतीस ना, बघितलंस, एक माफी मागितली पण तुला किती त्रास दिला ते. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की लवकरच आता आकाश तुझ्याशी बोलत नाही आहे, लवकरच तुला ह्या घरातून सुद्धा बाहेर हकलून देईन. तेव्हा इथे भूमी म्हणते, अच्छा म्हणजे आत्या तुम्ही असं करणार आहात का आमच्याबरोबर? तेव्हा रागिनी म्हणते, हो लवकरच. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, तुम्ही हे सगळं आहे ना देवी आईच्या समोर उभं राहून बोलताय, हे चांगलं नाही बोलत आहात ना तुम्ही. देवी आई तुमची इच्छा पूर्ण करायला घर तोडण्याचं काम करताय तुम्ही, माझं आणि माझ्या आकाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय. पण असं काही होणार नाही. एक दिवशी देवी आई असा काही चमत्कार करेल ना की तुमचा हा खोटारडेपणा आहे ना, तो लगेचच्या लगेच मातीमोल होईल आणि सगळ्यांच्या समोर येईल. कळलं का तुम्हाला? हा चांगुलपणाचा मुखवटा कधीच उतरेल तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमचा खरा जो राक्षसी चेहरा आहे ना
तो सगळ्यांना दिसेल आणि तो दिवस लवकरच येईल, मी तुम्हाला सांगते. तेव्हा रागिनी म्हणते, चल गं, असं काहीच होणार नाही आहे, चमत्कार वगैरे काही होत नसतो. तेव्हा भूमी म्हणते, नाही, चमत्कार होतो होतो आत्या, आणि ते तुम्हाला लवकरच कळेल, त्याची प्रचिती लवकरच कळेल. मला आणि माझ्या आकाशला, आम्ही दोघंजण एकमेकांवरती एवढं प्रेम करतो. आम्हाला दोघांना एकमेकांवरती प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींना तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय. विचार करा ना, किती मोठ्या पापाचं धनी होणार आहात तुम्ही. तेव्हा भूमी आता इथे देवी याची पूजा करायला सुरुवात करते. रागिनी म्हणते की घे, आता तर हा रुमाल घे, पण नंतरला नॅपकिन मागवलेत ना, त्यांचा वापर कर, म्हणजे जास्त डोळे पुसायला लागतील. तेव्हा इथे भूमी आता रडत असते. भूमी म्हणत असते की देवी आई, काही करा, पण माझ्यामध्ये आणि आकाशमध्ये अबोला येता कामा नये. तेव्हा आता आकाश ऑफिसला जात असताना रागिनीसुद्धा त्याच्याबरोबर जात असते. ती म्हणते की आकाश, अरे हे काय रे तू केलेस? तू त्या बिचाऱ्या भूमीला एवढी मोठी शिक्षा का देतोयस? मला मान्य आहे ती चुकली आहे, म्हणून तिला एवढी मोठी शिक्षा देशील का? तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ आकाश, मला असं वाटतंय तू भूमीला माफ करावं आणि तिच्याबरोबर बोलावं. कारण का, तू तिच्याबरोबर बोलत नाही आहेस, पण बघितलंस ना, तीसुद्धा किती उदास आहे. तेव्हा तू बोल ना तिच्याबरोबर. आकाश म्हणतो, आई, मला माहिती आहे तुला हे आवडलेलं नाही आहे की मी भूमीबरोबर बोलत नाही आहे, पण मी तरी काय करू? तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी तुझ्याबरोबर ज्या पद्धतीने बोलली आहे ना, मी ते कधीच विसरू शकत नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, पण तू एकदा माफी माग ना. आकाश म्हणतो, हे बघ आई, माझं बोलून झालं आहे, मी भूमीला माफ करणार नाही आहे आणि मी तिच्याजवळ बोलायलासुद्धा जाणार नाही आहे. ती तुझ्याबरोबर जे काही वागली आहे ना, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते की असू दे, मी फक्त खुंट हलवून बघत होते, गच्च बसलाय की सैल ते. तर हे मी भांडण जे काही लावून दिलं आहे, हे खूपच जास्त पेटणार आहे आणि भांडणसुद्धा अजून घट्ट आहे, असं रागिनी म्हणत असते. त्याच्यामुळे आकाशचा राग आता भूमीवरचा काही कमी होणार नसतो. त्यानंतर इथे भूमी आता जोरात किंचाळते. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, अगं भूमीचा आवाज आहे ना. तेव्हा इथे भूमी किचनमध्ये काम करत असताना खूपच जास्त आता घाबरलेली असते. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, काय झालं भूमी? इथे रागिनीसुद्धा येते आणि म्हणते, काय झालं भूमी? तेव्हा भूमी खूप घाबरलेली असते. आकाश तिला आधी पाणी प्यायला देतो आणि भूमी इथे पाणी पिते. तेव्हा आकाश विचारतो, काय झालं भूमी, काही सांगशील का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मला खरंच खूप भीती वाटते, खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आजीसुद्धा तिथे येतात आणि विचारतात, काय झालं भूमी, काही सांगशील का? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मलाही ना इथे आई दिसली. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश, तू भूमीबरोबर बोलत नाही आहेस ना, म्हणून कदाचित तिला तिच्या आईची, माहेराची आठवण येत असेल, हो की नाही भूमी? तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, नाही आत्या, मला माझी आई नाही, तर मला इथे आकाशची आई दिसली, त्याच्यामुळे मी खूप जास्त घाबरले. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझी सून तुला पण का बरं दिसली असेल? तेव्हा इथे भूमी म्हणते, मला नाही माहिती, पण मी किचनमध्ये काम करत असताना अचानक ते माझ्या इथे समोर आल्या, मला खूप जास्त भीती वाटली. तेव्हा आजी म्हणतात की आकाशलासुद्धा मागच्या वेळेला माझी सून दिसली होती आणि आता भूमी तुलासुद्धा दिसते, म्हणजे याचा अर्थ, आकाश म्हणतो, त्यावेळेलासुद्धा आईला काहीतरी सांगायचं होतं आणि या वेळेला कदाचित माझ्या आईला अजून काहीतरी सांगायचं असेल. तेव्हा इथे आता भूमीचं बोलणं त्याला खरं वाटत असतं. पौर्णिमा म्हणते, पण असं कसं आई, अशा अचानक कशा दिसतील? तेव्हा भूमी म्हणते, मग मी काय खोटं बोलते आहे? मला त्या खरोखर इथे दिसल्या, म्हणून तर मी जोरात ओरडले आणि सगळ्यांना इथे बोलावून घेतलं ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाही, मला माहिती आहे सगळं खोटं आहे, पण आता या भूमीच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे? तेव्हा भूमी आता इथे रागिनीला मिठी मारते आणि म्हणते, आत्या, मला माफ करा आत्या, मी खरंच खूप घाबरले होते हो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बरं बरं, ठीक आहे, हे बघ, तू घाबरू नकोस. तेव्हा इथे भूमी आता रागिनीच्या कानामध्ये म्हणते, बघितलंत ना, जशाच तसे उत्तर दिले मी तुम्हाला. माझा फक्त एक आवाज ऐकून लगेच आकाश इथे धावत पळत आला. कितीही प्रयत्न करा त्याच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा, पण मनातून कसं काय काढणार आहात? तेव्हा इथे रागिनी म्हणते, बरं चल आकाश, चल, आपल्याला उशीर होतोय, जायचं आहे. आणि भूमी, तू देवी आई समोर बस आणि आई, तूसुद्धा तिच्याबरोबर बस, जरा नामस्मरण करा, मनामध्ये हे जे काही वाईट विचार येत आहेत ना, ते निघून जाऊ दे, असं आता इथे रागिनी आकाशला म्हणत असते. तेव्हा इथे आकाश आता ऑफिसला जात असतो. जाता जाता भूमीकडे तो एकदा बघतो. भूमीसुद्धा त्याच्याकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश, आपलं प्रेम जिंकलं पाहिजे. तुला माहिती आहे ना, मी अस्वस्थ झाले, मी टेन्शनमध्ये आहे, मग तू काम अर्धवट सोडून माझ्याजवळ इथे आलंच पाहिजे, तेव्हाच आपलं विश्वास आणि प्रेम जिंकेल आकाश. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. आजी विचारतात, आकाश, अरे तू ऑफिसला गेला होतास ना, मग अचानक कसा काय आलास?
तेव्हा आकाश म्हणतो हो ऑफिसला गेलो होतो, पण भूमीला मगाशी आई दिसली तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती ना. मी विचार केला तिच्याबरोबर वेळ घालवायचा म्हणून. तेव्हा आजी म्हणतात अरे वा, मला माहिती आहे ना, हे फक्त एक कारण आहे रे, तुला तुझ्या बायकोपासून दूर राहताच येत नाही, हे तू बोल ना. तेव्हा इथे आता भूमीच्या हाताला मलमसुद्धा आकाश लावून देतो आणि इथे रागिनीला म्हणत असतो की मी भूमीसाठी जरी इथे आलो असेल ना, तिची काळजी वाटते म्हणून, माझं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून, तरीसुद्धा मी इथे आलो आहे, ते फक्त आणि फक्त आई तुझ्यासाठी, तू म्हणालीस म्हणून. मी इथे भूमीसाठी आज इथे थांबणार आहे, पण मी तिच्याशी बोलणार नाही आहे, एक शब्दसुद्धा बोलणार नाही. तेव्हा इथे भूमी आकाशला म्हणत असते आकाश प्लीज माझ्याशी बोल ना, तू बोलत नाहीस तर मला करमत नाही अरे, असं भूमी आकाशला म्हणत असते.